जावांच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता कढईमध्ये मी 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काजू फ्राय करून घेणार आहे। आपण काजू फ्राय नाही केले तरी चालतात, तुम्हाला जर आवडत असतील तर करू शकता किंवा नाही केले तरी चालतात, तुम्ही तसेही टाकू शकता। आणि याच तेलामध्ये मी बाकीचा जो मसाला आहे तो भाजून घेणार आहे। काजू करी तर आपण नेहमीच करतो, पण मार्केटमध्ये सध्या मटार खूप जास्त प्रमाणात आहे, तर म्हटलं आपण मटार टाकूनच काजू करी करून बघूया। तर तेलामध्ये तमालपत्र, मसाला, विलायची टाकलेली आहे आणि त्यामध्येच आपण आता कांदा छान ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आणि त्यामध्ये लसूणच्या काही पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे पण टाकायचे आहे। आणि आपण या रेसिपीमध्ये जे कोथिंबीरीचे मागच्या साईडचे देठ असतात ना ते टाकायचे आहे, त्यामुळे या भाजीला चव खूप सुंदर येते। आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर शेवटी टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे। वाटीमध्ये मी मगजबी, काजूचे तुकडे काही, तीळ, खोबरं आणि 3 हिरव्या लाल मिरच्या भिजत टाकलेल्या होत्या 1 तासापूर्वी, त्याची पण मी छान पेस्ट बनवून घेणार आहे। आता ही विलायची जी आहे त्याचं मधलं घ्यायचं आणि साल्ट आपण काढून टाकणार आहेत आणि ते ठेवलं तरी चालेल। आता ह्याची पेस्ट छान मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेली आहे। आता आवश्यकतेनुसार तेल टाकून त्या तेलामध्ये हे कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ती आपण छान भाजून घेणार आहोत आणि यामध्येच आपण काजू, मगजबी आणि हे बाकीचे जे लाल मिरचीची पेस्ट वगैरे काढली होती ती पण टाकून छान मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला छान तळून घ्यायचं आहे आणि यामध्ये काश्मीरी लाल चिली पावडर 1 चम्मच, हा घरी बनवलेला काळा मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला टाकायचा आहे आणि छान हलवून घ्यायचा आहे। हा काळा मसाला मी घरी बनवलेला आहे, त्यामुळे जास्त मसाल्यांची आवश्यकता नाही पडणार या भाजीला। ते छान मिक्स करून घेतल्यानंतर हे मस्त हिरवेगार असे वाटाणे आहेत ते आपण मस्त टाकायचे आणि छान फ्राय करून घ्यायचे। खरंच ही भाजी इतकी सुंदर झाली होती ना, आमच्या घरातील सर्वांना खूपच आवडली। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। आता त्या मसाल्याच्या वाटीतच थोडंसं पाणी बेसवून टाकलेलं आहे, कारण त्यामुळे मसाला आपला खाली चिटकणार नाही आणि करपणार नाही। 2 मिनटं मी झाकून ठेवलं होतं, त्यामुळे वाटाणे काय होतात लगेच शिजतात, कारण हे खूप छान कवळे वाटाणे आहेत। फ्राय केलेले आपण काजू यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि या भाजीला पाणी मात्र मी गरम करून घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आमच्यात थोडीशी पातळ भाजी लागते, ही खायला घट्टच छान लागते। मी मीठ आणि कसुरी मेथी आणि ऑरिगॅनो असेल तर टाकू शकता, खायला थोडी घट्ट छान लागते, पण आमच्या घरी पातळ लागत असल्यामुळे थोडीशी मी याला रस्सा जास्त वाढवलेला आहे। तुम्ही कमी प्रमाणात पाणी टाकलं तरी चालेल। आता कोथिंबीर टाकून भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। दिसायला पण मस्त दिसते आणि खायला तर खूपच भन्नाट लागते। नक्की एकदा ही भाजी ट्राय करून बघा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत